मित्रांनो, चातुर्मासात आपण गोपद्मव्रत करत असतो. 33 अशी गायीची पाऊले काढायची असतात. गोपद्मव्रत तुम्ही आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत काढायचे आहे. सुरुवात करावी. आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात आणि हा निद्राकाळ 4 महिन्याचा असतो आणि त्यानंतर भगवान विष्णू जागृत होतात, ते म्हणजे कार्तिकी एकादशीला. अगदी सोपं व्रत आहे मित्रांनो हे गोपद्मव्रत. हे तुम्ही आषाढी एकादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत करू शकता किंवा गुरुपौर्णिमेपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत करू शकता. या व्रतामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे व्रत महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे व मुलाबाळांच्या आयु आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे व्रत तुम्ही नक्की करा मित्रांनो, मैत्रिणींनो. हे व्रत तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर करू शकता. त्यावर हळदी कुंकू वाहून, दिव्याने ओवाळून, धूप दीप ओवाळून खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. अशी खूप सोपी पूजा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही नक्की करा. या पूजेचे महत्त्व खूप आहे आणि याचा लाभ देखील आपल्याला लगेच मिळतो. एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.